हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात सगळे? आता मी निघाली आहे घरी जाण्यासाठी. ॲक्च्युली समोरच्या त्या बाईकवरती ना एक मिरर घेऊन चाललेत मोठा. तर मी प्रयत्न करत होते की त्यात आम्ही दिसतो आहे का, पण तो मिरर खूपच जास्त आमच्यापासून लांब होता आणि आम्ही त्याला कॅच करू शकत नव्हतो. तर आता घरी निघाली आहे. आज फायनल मॅच पण आहे. तर कार्तिक आणि संकल्प दोघं पण घरी नाही आहेत, तिकडे आहेत, त्यांच्या मित्रासोबत मॅच बघतात आहे. आज बनवणार आहे कोळंबी. छोटे छोटे, जास्त मोठे नाही आहे, पण अशी रसरशीत बनवून मी कांदा टोमॅटो आणि वाटणामध्ये. मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. ते इथे मी कांदा टोमॅटो लाल करण्यासाठी ठेवलेला आहे. कोलंबी बनवणार त्याचं वाटण पण मी रेडी केलं आहे. जसं आपलं नॉर्मल रेग्युलर वाटण असं तेच मी केलेलं आहे मिरचीसाठी. कांदा टोमॅटो फ्राय झालेला आहे. मी पटकन त्यामध्ये वाटण टाकते. यात माझे मसाले पण टाकून झालेले आहेत. हळद आणि जसं लाल तिखट मसाला आहे तो त्याला थोडंसं फ्राय करते. ते फ्राय होईपर्यंत आपण थोड्याशा गप्पा मारूया. तर आज पण घरी यायला खूपच वेळ झाला मला. आज वुमन्स डे होतं. वुमन्स डेची ऑफर चालू आहे सलोनमध्ये, म्हणून त्याच्यामुळे क्लायंट्स पण आहेत. आणि आज मॅच आहे, फायनल आहे. तर संकल्प आणि त्याचे पप्पा घरी नाही आहेत, ते तिकडे माझ्या सासूकडे. तिथे म्हणजे खूप जण आहेत. तुम्ही तर बघितलंच आहे की माझी खूप मोठी फॅमिली तिथे आहे, खूप लोक, आणि ते एकत्र मिळून सगळे मॅच बघतात. म्हणून ते बोलतात की घरामध्ये माझ्या येत नाही एकट्यामध्ये मॅच बघतात, त्यांच्यासोबत ते बघतात ते. तर मला तर वाटतं ते मॅच संपल्यानंतरच घरी येतील. पण आत्ता कार्तिक आणि मी आहे घरी. कार्तिक अभ्यास करतोय मॅच बघत. तर ठीक आहे, त्याची काही नोटबुक कंप्लीट करतोय. तर म्हटलं ठीक आहे. आणि बाहेर तुम्हाला थोडासा आवाज येत असेल तर बाहेर बाजूच्या सोसायटीमध्ये वुमन्स डे सेलिब्रेशन चालू आहे, तर त्याचा थोडा आवाज येतो आपल्याकडे. तर मी माझ्या जी सिम्पल रुटीन, जे सिम्पल लाईफस्टाईल आहे, म्हणजे कुठल्याही प्रकारची ॲक्टिंग नाही, ओव्हर ॲक्टिंग नाही. जे काय आहे ते रिअल आहे. ते सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते. हां, काही गोष्टी सलॉनमधल्या, म्हणजे जॉबवरच्या काही गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर नाही करू शकत. त्याच्यामुळे आवाज येतो. नक्की काय ते रन काढला असेल ना, तर काय ते ठरवून झालं असणार. कार्तिक आहे, कार्तिक घरात एकटा. तर सलॉनमधल्या काही गोष्टी मी तुमच्यासोबत तिकडे जाऊ का मी? कशाला? अरे मॅच चालू आहे. मग काय झालं? अरे आता टीम जिंकायला आली. याला पण जायचं तिकडे. अरे मम्मी जाऊ दे ना, टीम जिंकायला आली मम्मी. मग जिंकायला आली तर मग अरे टाइम किती झालं? काय नाही मम्मी, दादा मी जाईल सोबत. आहे बघ किती वरडतात दोन लोक. प्लीज जाऊ दे ना. जाऊ का मम्मी? तर काय बोलू मी तुला? 11 वाजत आले. मम्मी जाऊ दे ना. अरे जिंकायला आली मम्मी इंडिया. ठीक आहे, मग ये लवकर त्यांच्यासोबत. हा बाय. त्यांच्यासोबतच ये लवकर. सकाळी शाळेत जायचंय. सकाळी शाळेत जायचंय. मॅच चालू आहे. मॅच जिंकण्यासाठी आली. त्याच्यामुळे कार्तिक पण गेलाय तिकडे. त्याला पण घरामध्ये एकटीमध्ये येत नाही बघायला. असा अभ्यास करतो. मॅच तर खरंच एक नंबर. मॅच खरंच खूपच रंगात आलेली आहे. त्याच्यामुळे कार्तिक पण निघून गेलाय. बघा मॅच चालू आहे. तो बोलतो की मी तिकडे जातो, मी दादासोबत आहे, पप्पासोबत आहे, म्हणून तो पण गेलेला आहे. आता मी घरात एकटीच आहे. तो त्याचा अभ्यास करता करता गेला. अभ्यासच सोडून गेलाय तो. आता परत घरात एकटीच आहे मी. ठीक आहे, मी माझं काम आवरते तोपर्यंत. माझं वाटण मस्त फ्राय होतं चालू. फटाके वाजत बाहेर. फटाके म्हणजे याचा अर्थ इंडिया जिंकणार आहे. त्याच्यामुळे बाहेर इतकं सेलिब्रेशन चालू आहे. आवाज पण खूप येतोय ओरडण्याचा. बरोबर, मुलं कशी घरात राहतील? मुलं गेलं बाहेर सगळ्यांसोबत मॅच बघायला.
फटाके आणि खूप मुलांचा ओरडण्याचा आवाज होता. इंडिया फायनली विन. तर कॉंग्रॅच्युलेशन्स इंडिया टीम. कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर फटाके. बघा खूप फटाके आहेत. खूप बाहेर खूप सेलिब्रेशन चालू आहे. बरोबर मुलं घरात थांबणार नाही. आय होप तुम्हाला आजचा माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.